नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाघोली येथे आधुनिक माती परीक्षण लॅबचे झाले उद्घाटन। शेतकरी, कृषी अधिकारी, वन अधिकारी, पोलीस पाटील आणि पोलीस अधिकारी यांचा एकत्र मेळावा। अमरावती जिल्ह्यातील वाघोली येथे दिनांक 11 जानेवारी रोजी डॉक्टर प्रवीण बेलखेडे यांचे बेलखेडे संत्रा नर्सरी येथे एक अनोखा शेतकरी पोलीस पाटील यांचा गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विदर्भाच्या फळाचा राजा संत्रा अंजनगाव, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, नागपूर या शहरात मानाने उभा आहे। नागपुरी संत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिनी कॅलिफोर्निया नावाने प्रसिद्ध असलेला संत्रा मात्र पाण्याची कमतरता, नैसर्गिक बदल, कीड व रोग यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। या बागांना जीवदान देण्याचं काम डॉक्टर प्रवीण बेलखेडे हे नैसर्गिक पद्धतीचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाने व निसर्ग नियमाने आपली स्वतःची बाग तर वाचवतातच, सोबतच महाराष्ट्रातील संत्रा उत्पादक शेतकरी यांना मार्गदर्शन करताना दिसतात। बघूया काय म्हणतात संत्रा उत्पादक शेतकरी। माझं नाव आनंद भास्करराव अजमेरे, मुक्काम पोस्ट हिवरखेड, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती। आमच्याकडे 8 एकर संत्रा शेती आहे आणि 8 पैकी आमच्या इथं 6.5 एकरमध्ये येते झाड आहे, ज्याच्यावर आम्ही संत्रा, आंबे आणि मृगबार दोन्ही पण घेतो। जसं आता सरांचं जसं नियोजन थोडं वेगळं आहे का, कल्टिवेशन 0 पद्धतीने कल्टिवेशन करायचं किंवा त्यानंतर इथले जे त्याचे जे झाडं बघत आहे 50 वर्षाचे झाडं आहे किंवा त्यांचे जे बाबांना लावलेले होते आणि त्यांची कटिंग झालेली आहे आणि जे फूट वगैरे दिसत आहे एकसारखी वाटत आहे। आणि काही कंपन्यांचं असं म्हणणं आहे का तणनाशक वापरू शकता तुम्ही, काही कोणी म्हणते का जमिनीवर इफेक्ट होते बा। तर यांचं असं म्हणणं का जे तो मोदी पंप आहे त्यांनी आपण 10 लिटरमध्येच आपण 100 ml टाकून 1 एकर होऊ शकते बा। तर याने सुद्धा म्हणजे जमिनीचं पण आरोग्य थोडं चांगलं राहील। आणि सरांनी जसं म्हटलं कल्टिवेशन कमी केल्यामुळे जमिनीचा कार्बन वाढला आहे आणि जे फायटोकरा जो होतं त्यामुळे जे झाड मरते त्याचं प्रमाण फार कमी प्रमाणात हे आढळून येते। परीक्षणाबद्दल जे सरांनी सांगितलं, आता बहुतांश शेतकऱ्यांना असं हे माहितीच नाही आहे का माती परीक्षण झाली पाहिजे किंवा आपल्या जमिनीमध्ये काय अन्नद्रव्य कमतरता आहे, काय आहे आणि कुठं करता येते याचं सुद्धा असं म्हणजे हे नाही आहे, म्हणजे इथं प्रॉपर अशी एक जागा नाही आहे, म्हणजे ठिकाण नाही आहे। तर सरांनी जे आता म्हटलं आम्ही आता लॅब जे चालू करत आहे यामुळे शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल आणि माती परीक्षण केल्यामुळे आपल्या जमिनीत कोणते अन्नद्रव्य आहे, कोणते याची आपल्याला टाकायला पाहिजे याचे आपल्याला शेतकऱ्याला योग्य माहिती मिळेल। सरांना जसं सांगितलं का तुम्ही आम्हाला मातीचे सॅम्पल द्या आणि आम्ही तुम्हाला उद्याच तुमच्या घरपोच मातीचं हे जे रिपोर्ट आहे काय कमतरता आहे ते हे तुम्हाला उद्या देऊ। तर यामुळे शेतकऱ्यांना असं होईल का म्हणजे ज्या गोष्टीला 15-20 दिवस किंवा महिना लागत होता तर ते तुरंत दुसऱ्या दिवशी आल्यामुळे तो शेतकरी दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आपल्या जमिनीवर अप्लाय करू शकतो आणि यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल। सर उषा भास्करराव अजमेरे, गाव हिवरखेड, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती। माझं बाळ छोटंसंच होतं हे, तेव्हापासून मी शेती करते। 3-4 वर्षाचा होता तो, तेव्हापासून मी शेतीत लक्ष घातले। आतापर्यंत चांगले रिझल्ट येत आहे शेताचे, चांगला बार येऊन राहिला। 10-12 लाखापर्यंत बगीचा चालला माझा, 950 झाडाचे। आता जर तुम्ही बघितलं की शेतकरी आत्महत्या खूप वाढलेल्या आहे, पण त्या अनुषंगानं तुम्ही एक महिला म्हणून सुद्धा शेतीत राबत आहात, काय वाटतं? जे आत्महत्या करणारे लोक आहे हे मूर्ख आहे, कारण शेतामध्ये लक्ष घालू शकत नाही आणि अंगावर कर्ज घेतलं ते फेडल्या जात नाही। शेताला जर पैसा लावला, उत्पन्न घेतलं तर आपली कशी हत्या होऊ शकत नाही। 20 ग्रॅम ग्रीन रायझा। आणि सर्वात महत्त्वाचा जो अभाव असते मार्गदर्शनाचा, कारण शेतकरी शेती करतो त्याला कोणत्याही प्रकारे प्रशिक्षण दिलं जात नाही। जर एखादा शिक्षक म्हटलं तर शिक्षकाला जवळपास 6 महिने ट्रेनिंग दिलं जातं, शेतकऱ्याच्या बाबतीत तसं नाही, वडिलांना केली पोरगा करतो, तर त्या बाबतीत काय वाटतं? मला कोणच ट्रीटमेंट नाही दिलं। माझ्या आईकडे शेती आहे पण मी कधी शेतीमध्ये नव्हती गेली, मी स्वतःहून शेती करायला। हे मार्गदर्शन आवश्यक आहे की नाही आहे, कारण आता जे आपण मार्गदर्शन ऐकता यामुळे तुमच्या उत्पन्नात भर पडू शकतं। माझे नाव प्रभाकर रोहणकर, मी आधी शिक्षक होतो, तर रिटायर झालो आणि गेल्या 10 वर्षापासून संत्र्याची शेती करतोय।
तर आधी थोडं अज्ञानापोटी ते शेती होत होती आणि आज या ठिकाणी बेलखेडे साहेबांचं जे वर्कशॉप अटेंड केलं त्यानंतर असं लक्षात आलं की बऱ्याचशा चुका आपण करतो आहे आणि त्या आता चुका ज्या आहे की त्या आम्ही दुरुस्त करू. जसं झिरो कल्टिवेशन आहे, पाणी कसे द्यायचं आणि खताचं नियोजन, तर अतिशय चांगल्या गोष्टी माहीत पडल्या या ठिकाणी. म्हणजे पानगळ आहे त्यावर उपाय. तर हे जर बेलखेडे साहेबांचं जर त्यांचा अनुभव आणि तो सिद्ध झालेला आहे, अनेक लोकांनी त्याला रिझल्ट मिळालेला आहे. तर याच्यानंतर आम्ही गेल्यानंतर हे बेलखेडे साहेबांचं आम्ही जे आहे टेक्निक ते आपण अवलंब करून संत्र्याचं सुधारणा निश्चित होईल असं आम्हाला खात्री होतं. सरांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला खूप उपयोग होईल भविष्य काळामध्ये असं आम्हाला वाटतं. मला माझं पूर्वीपासून असं मत होतं की जसं माणूस बिमार पडला आहे की त्याला डॉक्टरकडे जातो, त्याचे क्लिनिक्स आहेत माणसाचे, तर शेतकऱ्यांसाठी क्लिनिक्स असायला पाहिजे असं माझं खूप दिवसापासूनचं मत आहे. की हा शेतकरी जातो आणि त्या रासायनिक खत विक्री केंद्राकडे जातो आणि तो जेईल तो घेतो. तर याच्याऐवजी असं एक बेलखेडे साहेबासारखे तज्ज्ञ लोक असणारे क्लिनिक असायला पाहिजे, जेणेकरून शेतकरी तिथे जाऊन त्यांनी सल्ला घेऊन नंतरच ते करायला पाहिजे. तर आता काय होतं की मनात येईल तसं सुरू आहे. म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण शेती केली तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल, भरपूर बेनिफिट होईल. दुसरं एक महत्त्वाचं आहे की जनरली शेती म्हणजे शेतकरी आणि शेतकरी म्हणजे शेतकरी आत्महत्या, हे समीकरण शेतीशी जुळलेलं राहतं. तर त्या संदर्भात तुम्ही नाही, त्यांचं उत्पन्न वाढलं तर ते आत्महत्या करणार नाही. आता मला आधी मी नोकरी करत होतो, मला शेतकऱ्याच्या वेदना समजत नव्हत्या, पण जेव्हापासून मी आता पूर्ण शेतीकडे जातो आहे तर शेतकरी आत्महत्या का करतात हे लक्षात येतं आहे. त्यांचं झाड म्हणजे त्यांचं बाळ असतं आणि जेव्हा त्याला काही होत नाही तर त्यामुळं मग कसं आहे की तो डिप्रेशनमध्ये येतोच आणि तो करायला त्याला जातो तिकडे. तर त्याचं उत्पन्न कसं वाढेल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की संत्र्याच्या याच्यामध्ये मार्केटिंग हा मोठा एक इश्यू आहे. की या सध्या असं दिसतं आहे की आमच्या भागामध्ये की मार्केटिंग विशिष्ट लोक करतात आणि त्यांची चेन आहे. एक गेलं की दुसरा गेला की तिसरा, तो आधी 10,000 सांगितलं की मग 5,000 मग 2,000 असं सांगतो. तर त्यांची चेन आहे. तर मार्केटिंग हा मोठा एक इश्यू आहे. मार्केटिंग हा जर संत्र्याचा जर इश्यू जर सॉल्व्ह झाला तर मला असं वाटतं की त्याला उत्पन्न वाढेल आणि मग तो आत्महत्येपासून परावृत्त होईल. आणि शेतकऱ्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं, शेती कशी करायची, फवारणी केव्हा करायची, खत केव्हा टाकायचं, हे त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल जर माहिती मिळाली चांगल्या योग्य तज्ज्ञाद्वारे, त्यांचा सहभाग वाढायला पाहिजे. आणि महिलांनी जर लक्ष घातलं तर महिलांचं कसं असतं की त्यांचा एक स्वभाव असतो की त्या मुळापर्यंत जातात कोणत्याही गोष्टीचं. त्यांनी जर करायचं ठरवलं तर त्या करू शकतात उत्तम पद्धतीने. तर महिलांनी जास्तीत जास्त याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि त्याच्यामध्ये पण योग्य असं योगदान देऊन स्वतःला आणि देशाला पण समृद्ध करावं. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून बरेच शेतकरी आले होते. एवढ्या शेतकऱ्याचे मनोगत व्यक्त करणे येथे वेळेअभावी शक्य नाही, परंतु प्रातिनिधिक शेतकऱ्यांचे मनोगत आपण ऐकले आहे. हाडाचे शेतकरी असले तरी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून डॉक्टरेट मिळवलेले डॉक्टर प्रवीण बेलखेडे काय म्हणतात ते बघूया. आजचा जो कार्यक्रम होता याले म्हणतो आपण बाप दाखव किंवा श्राद्ध कर. म्हणजे आपण बरेचसे यूट्यूबवर पाहतोय ज्याच्या घरी संत्र्याचं झाडही नाही आणि तो सल्ला सांगते. मी सल्ला सांगतो असं नाही आहे की मी सल्ला सांगत नाही, पण बरेपर्यंत कोणाची सल्ला जर ऐकायची असेल तर त्याला पहिले करायचं का तुझ्या बगीचा घरचा दाखव. तो मग सांगते शामरावचा बगीचा चांगली ट्रीटमेंट केली, शामरावची कला आहे ते, त्या भीमरावची नाही आहे, म्हणून भीमराव हात तू मारताना तर तोच कला दाखव. म्हणून त्याचा पहिले घरचा बगीचा पहा. कोणी तुम्हाला सल्ला सांगत असेल तर त्याचा पहिले घरचा बगीचा पहा, म्हणजे त्याचं पितळ उघडं पडते. म्हणून या निमित्तानंच आपण काय केलं होतं का माझ्या बागेत आज फूट झाली होती आणि बरेचशा लोकांचं असं होतं का बाबा आपण मी पाहायला येतो एवढं टेम्परेचर लो असून याच्यावर एवढी चांगली फूट झाली, हे पण आपल्याला दाखवायचं होतं. कसं नियोजन केलं ते आपण प्रात्यक्षिक हा जयद्रथ आणि हा सूर्य याशिवाय अशा प्रकारे आपण हा इथे कार्यक्रम घेतलेला होता. हिंगोली, वाशिम, पांढुर्णा पूर्ण विदर्भातून शेतकरी आलेले होते. माती परीक्षणाचा मला एक रिझल्ट आला का मलाच माती परीक्षण करायचं होतं, पाण्याची टेस्टिंग करायची होती. मी अमरावतीला नेलं, रिपोर्ट आला 1.5 महिन्यानं. म्हणजे माझं जे होतं ते सर्व पाण्यात मिसळलं. जसं आपण ब्लड चेक करायला गेलो, शुगर चेक करायला गेलो का आज गेलो का तर उद्या संध्याकाळी रिपोर्ट देणार आहे आपल्याला. म्हणजे त्याचा आपल्याला आता त्यासाठी आपल्याला वापर केला जाईल. म्हणून हा रिपोर्ट उशिरापर्यंत भेटत नाही किंवा त्याचा फायदा आपल्याला होत नाही आणि परफेक्ट माती परीक्षण होत नाही. त्याच्यासाठी आपण स्पेशली संत्र्यासाठी आपण माती परीक्षण ऑरेंज सॉईल टेस्टिंग लॅब आपण इथं चालू केलेली आहे आणि याच्यात तुम्हाला
पहिल्या वेळेस आपल्याला एक बऱ्याचशा पूर्ण चेकिंग टेस्ट करून घेऊ, पण दुसऱ्या वेळेस आपल्याला 100-200 रुपयातच टेस्ट करून भेटणार आहे. पण झिरो कल्टिव्हेशन करतो आहे आणि झिरो कल्टिव्हेशन केलं म्हणजे आपण वखर वाफा वगैरे काही करत नाही. त्याच्यामुळे याच्यात गवत भरपूर वाढणार आहे आणि गवत जर वाढलं जमिनीत तर काय होईल, ते संत्र्याच्या झाडाचंच अन्न खाणार आहे. म्हणून त्यांना अन्न खाल्लं नाही पाहिजे म्हणून आपण ग्लायसेल म्हणजे तणनाशकाचा वापर करतो आणि तणनाशकाचा वापर एवढा कमी करतो 100 मिली एका एकराला 100 ते 150 ml. एवढा कमी जर केला तर जमिनीवर त्याचे साईड इफेक्ट होणार नाही आणि तण पूर्ण मेल्यामुळं आपण दिलेले खतं झाडाला भेटन, म्हणजे खतं दुप्पट झाले समजा आपले. आता हा जानेवारी महिना आहे आणि लगेच आता फेब्रुवारी महिना सुद्धा येईल. या 2 महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यांना काय तुम्ही आवाहन कराल? आता सध्या हा जानेवारी महिना आहे. सध्या सर्व बऱ्याचशा भागात मावा आलेला आहे. माव्याचा रोग भरपूर आला आहे. त्याच्यासाठी इमिडा 30% वालं 200 मिली 200 लिटर पाण्यासाठी मारलं तरीही चालते. पण ज्या बगीच्यावर आपल्याला फूट घ्यायची आहे भाराची त्यांनी त्याच्यावर 200 मिली इमिडा 30% वालं आणि त्याच्यात 100 मिली मार्किंग जर टाकलं तर बऱ्यापैकी फूट एवढ्या थंडीतही या बगेत निघाली आहे की जेणेकरून ते शेतकरी तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. मी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर आहे, त्याला मला फॉलो जरी केलं तरी त्याच्यावर आपण त्याचे उत्तर देऊ शकतो आपण. वाघोली येथे ऑरेंज माती परीक्षण लॅबचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये शिरखेडचे माजी ठाणेदार व सध्या नागपूर येथे पोलीस सेवेत सेवा देणारे गुलेसाहेब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच नवनियुक्त यंग सिंघम ठाणेदार सचिन वर्गे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी उपविभागीय वन अधिकारी कविटकर अध्यक्ष म्हणून लाभले, तर मंडळ कृषी अधिकारी शेळके यांनी उपस्थित शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केले.